नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरआरबी मेन्स टॉप 20 लेक्चर सिरीज टीम सारथी तुमच्या पुढे घेऊन येत आहे। सर, एकंदरीत ही टॉप 20 लेक्चर सिरीज मध्ये काय असेल, कशाला टार्गेट करून असेल, कशासाठी ही लेक्चर सिरीज असेल याबद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन आजच्या सेशन मध्ये दिलेली आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, मागच्या 8 दिवसांपूर्वी आरआरबी असिस्टंटच्या प्रीचा रिझल्ट लागला आणि भरपूर विद्यार्थी प्री मध्ये पास झाले। कारण कट ऑफ 68 पॉइंट समथिंग 25-50च्या अराउंड कट ऑफ आला। अनएक्सपेक्टेड कट ऑफ होता, प्रत्येकाला वाटत होतं 70, 72, 74 पर्यंत कट ऑफ जाईल, मी पास होईल की मी फेल होईल, पण अचानक 64 अटेम्प्ट 65 अटेम्प्ट असणारे विद्यार्थी पण पास होऊन गेले। आणि आता अचानकच सर मी एकंदरीत मेन्स साठी काय करू, मी एकंदरीत मेन्स साठी काय करू, असे काही विद्यार्थी असतील। सोबत आत्ताच 1 तासापूर्वी आरआरबी पीओचा रिझल्ट लागला। आता आरआरबी पीओच्या रिझल्ट मध्ये भरपूर विद्यार्थी पास झाले, त्यांची पण मेन्स एक्झाम 1 ऑक्टोबरला आहे। मग आता 24 सप्टेंबरला एकंदरीत आरआरबी असिस्टंट मेन्स आणि 1 ऑक्टोबरला जी आरआरबी पीओ मेन्स आहे, सोबत क्लेरिकलची मेन्स काही लोकांची 8 ऑक्टोबरला असेल। या मेन्स साठी टीम सारथी एज्युकेशन तुमच्या पुढे एक बेस्ट 15 to 20 लेक्चरची सिरीज घेऊन येते। बेस्ट 15 to 20 लेक्चर सिरीज मेन्स साठी। मग सर यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील? सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल आणि जनरल अवेअरनेस, असे चारही विषयांचे एव्हरेज तुम्ही 4-4 लेक्चरच्या हिशोबाने एक 15 ते 20 लेक्चर याच्यामध्ये होतील। सर ही लेक्चरचं टाइम टेबल काय असेल किंवा कसं असेल, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल की नॉन सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या सेशन मध्ये सांगणार आहे। सारथींसाठी असेल, नॉन सारथींसाठी असेल की सर्वांसाठीच असेल, ह्या सर्वच गोष्टी याच्यामध्ये आपण क्लिअर करूया। पण सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यात पहिलं लेक्चर काल क्वांटचं झालं होतं युट्यूबला। आजच म्हणजे लगेचच्या लगेच आता 8:45 आता थोड्या वेळानेच 8:45 आज लॉजिकल रिझनिंगचं लेक्चर असेल। उद्या पुन्हा क्वांट, परवा पुन्हा रिझनिंग, पुन्हा क्वांट, पुन्हा रिझनिंग, अशी क्वांट रिझनिंगची सायकल एक 3-4 दिवस चालेल, क्वांट रिझनिंगची सायकल। आणि नेक्स्ट मंडे पासून रोज 2 लेक्चर म्हणजे इंग्लिश 3 वाजता आणि जनरल अवेअरनेस संध्याकाळी 6:30 वाजता। इंग्लिश 3 वाजता, जनरल अवेअरनेस संध्याकाळी 6:30 वाजता, इंग्लिश 3 वाजता, जनरल अवेअरनेस संध्याकाळी 6:30 वाजता, अशी तिथून पुढचे 3-4 दिवस इंग्लिश आणि जीएची सिरीज चालेल। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्वांटचं मेन्सचे पेपर पॅटर्न असेल किंवा क्वांट मेन्सचे पेपर असतील, राहुल सर सोडून दाखवतील, मागच्या वर्षी पेपर कसे होते, या वर्षी कसे सोडवायचे याबद्दलची सगळी माहिती। रिझनिंग बद्दल सेम वराडे सर तशा गोष्टी करून दाखवतील। इंग्लिश बद्दल पाटील सर मेन्स लेवलचं इंग्लिश कसं असतं, कसं सोडवलं पाहिजे याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दलचे पेपर पॅटर्न याच्यामध्ये सोडून दाखवतील। आणि जनरल अवेअरनेसचे एक रॅपिड रिव्हिजन लेक्चर याच्यामध्ये होतील। अशी ही एक आपली सिरीज आपण कालपासूनच चालू केलेली आहे, त्याबद्दलची ही डिटेल तुमचं एकंदरीत टाइम टेबल। सर नेमकं हे लेक्चर पाहायचे कुठं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। लेक्चर आम्ही पाहायचे कुठं, तर बिगिनर्स बॅच 7, बिगिनर्स बॅच 8, 9, 10, अच्युअर्स बॅच 1, 2, 3, 4, 5, 6 अशा सर्वच सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ऍपवर हे वाले लेक्चर दिसतील। प्रत्येकाच्या ऍपवर त्या बॅचमध्ये बिगिनर्स बॅच 7, 8, 9, 10 किंवा अच्युअर्स 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ऍप मध्ये तुमच्या बॅचेस मध्ये तुम्हाला लेक्चर दिसतील। सोबत स्पेशल बॅचेस मध्ये पर्टिक्युलर त्या सब्जेक्टचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 1.0, 2.0, 3.0 ह्या वाले बॅचेस परचेस केलेले आहे, त्यांना ते 4-5 जे रिव्हिजन लेक्चर्स असतील जनरल अवेअरनेसचे ते त्या पर्टिक्युलर बॅच मध्ये दिसतील। तुम्हाला असं नवीन असं काही करण्याची गरज नाही आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यात पण ते लेक्चर दिसतील। पण सर असे पण काही विद्यार्थी आहे, सर आम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजन पाहिजे, आम्ही प्रॅक्टिस तर खूप केलेली पण आम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजन पाहिजे। अशा विद्यार्थ्यांसाठी एक सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप आहे। सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप आहे। ह्या ऍपवर जाऊन तुम्ही इथं तुमचं रजिस्ट्रेशन करून इथं तुम्हाला आरआरबी मेन्स लेक्चर सिरीज नावाची एक बॅच दिसेल। आरआरबी मेन्स लेक्चर सिरीज नावाची बॅच दिसेल। बॅचची फी एकदम शून्य म्हणजे फक्त 75 रुपये ते ऍपचे चार्जेस आहे। त्याच्यामध्ये टीम सारथीचं काही एक हेतू नाही पैसे घेण्याचा, हे पूर्ण ऍपचे चार्जेस आहे। प्रत्येक विद्यार्थ्यामागे 75 रुपीज ऍपचे चार्जेस असतात, तर ते 75 रुपीज आपण त्या बॅचची फीस ठेवलेली म्हणजे ते पूर्णतः चार्जेस ऍपचे। असं एकदम तुम्हाला टीम करून 0 रुपयामध्ये म्हणजे तुम्ही ती बॅच परचेस करू शकता। इथं जाऊन एक 75 रुपयाचं पेमेंट करून त्याच्यामध्ये तुम्हाला अराउंड एक
क्वांटचे 4 ते 5 लेक्चर, रिझनिंगचे 4 ते 5 लेक्चर, इंग्लिशचे 5 लेक्चर आणि जनरल अवेअरनेसचे 5 लेक्चर, अशा हिशोबाने एक 18 ते 20 लेक्चर ह्या सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, ज्याची सुरुवात कालच क्वांट पासून झाली, उद्या रिझनिंग असेल, असं ह्या वीक मध्ये क्वांट रिझनिंग चालेल आणि नेक्स्ट वीक मध्ये इंग्लिश आणि जीए हे दोन जे सब्जेक्ट आहे मेन्स मध्ये, ज्या दोन सब्जेक्टचा खूप मोठा वाटा असतो एखाद्या विद्यार्थी पास होण्यासाठी, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, तर हे दोन सब्जेक्ट तुमचे पुढच्या वीक मध्ये एक रिव्हिजन लेक्चर साठी असतील. सोबत सर ही बॅच आम्ही जाऊन परचेस करू शकतो, पण तसेच सर मला एसबीआय क्लिरिकल साठी तयारी करायची आहे, मला आयबीपीएस क्लर्क साठी तयारी करायची आहे, मला नुसतं रिव्हिजन करून जमणार नाही, मला डिटेल मध्ये सगळे लेक्चर पाहिजे. फॉर एक्झाम्पल जनरल अवेअरनेस नावा सब्जेक्ट आहे, मला डिटेल मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे सगळे महिने करायचे. याच्यासाठी आपली स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 3.0 चालू आहे. तुम्ही ती स्पेशल बॅच परचेस करू शकता आणि त्या बॅच मध्ये ते वाले लेक्चर्स तुम्ही सगळे डिटेल मध्ये लेक्चर करू शकता. भरपूर विद्यार्थ्यांनी त्या बॅचेस परचेस केलेले आहे. सोबत इंग्लिशची एक मेन्सची बॅच चालू आहे, स्पेशल इंग्लिश मेन्स बॅच 1 म्हणून. ती वाली बॅच तुम्ही स्पेशल इंग्लिश साठी परचेस करू शकता. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची स्पेशल बॅच आहे, लॉजिकल रिझनिंगच्या स्पेशल बॅचेस आहे. पण ह्या वाल्या बॅचेस सोबत एक रिव्हिजन लेक्चर म्हणून आपण ही वाली ऍक्टिव्हिटी एक कालपासून चालू केलेली आहे. तर न चुकता सर्वांनी हे वाले लेक्चर सारथी एज्युकेशन ऑनलाईन ऍपवर पाहायला विसरू नका. चला चालेल, थांबूया आपण, भेटूया लवकरच रेग्युलर लेक्चर मध्ये.